नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं माधुरी लाईफस्टाईल या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे। कसे आहेत सर्व? आशा करते की तुम्ही सर्व मस्त आणि मजेत असताल। तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील मोटिवेशनल व्हिडिओ, नवरा बायको जोक्स, नवीन नवीन रेसिपीज, मराठी जे की आपल्या घरामध्ये आपण जे साहित्यामध्ये उपलब्ध करतो त्या सर्व रेसिपीज ते तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील। तर नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनचे बटन सुद्धा प्रेस करून ठेवा। जेव्हा पण असे नवीन नवीन रेसिपीज मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला समजेल। तर आज आपण बनवणार आहोत, कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा म्हटलं की आपल्याकडे सगळ्यात पहिल्यांदा पेय आठवल्या जातात ते म्हणजे लिंबू सरबत। तर लिंबू सरबत करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते। तर चला आपण आज अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने आज आपण लिंबू सरबत बनवणार आहोत। उन्हाळा सुरू झाला की कोणाकोणाला याची आठवण येते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। हाय, मी माधुरी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट तयार होणारी लिंबू सरबत रेसिपी, जे की त्याचे भरपूर सारे फायदे आहेत। लिंबामध्ये ना भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते, जे की रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि सर्दी खोकला तापापासून संरक्षण करते। सकाळी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घेतल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील चरबी कमी करण्यास मदत होते। लिंबू पाणी पचन संस्था मजबूत करते, अपचन, बद्धकोष्ठता आणि ॲसिडिटी सारख्या समस्यांवर सुद्धा ना आराम देते। यातील अँटीऑक्सिडंटमुळे ना चेहऱ्यावर ग्लो येतो आणि त्वचेचे विकार दूर होतात। उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ न देता ताजेतवाने राहण्यास मदत करते। लिंबू नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणून काम करते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत करते। लिंबू पाणी ना उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते। तर एवढे सारे फायदे ना आपल्याला या लिंबापासून होतात, त्यामुळे उन्हाळा सुरू झाला की आपल्याला लगेच या सरबताची आठवण येते। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे ना मी 1 ग्लास लिंबू पाणी बनवण्यासाठी ना 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे। त्यामध्ये हे अर्ध लिंबू आपल्याला कट करून घालायचं आहे। तर तुम्ही पाहू शकतात हे लिंबू मोठं आहे, त्यामुळे इथे ना एवढं लिंबू काय आपल्याला लागणार नाही, कारण हा सरबत मी 1 ग्लासच एवढंच बनवणार आहे। तर तुम्ही यातील बी काढून गाळून घेऊ शकतात किंवा डायरेक्टली तुम्ही त्यामध्ये पिळून घेऊ शकतात। तर पाहू शकता तुम्ही इथे मी ना 1 ग्लास लिंबू सरबत बनवण्यासाठी एवढंच लिंबू घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे। साखरेऐवजी तुम्ही मध किंवा गूळ देखील घालू शकतात। तर तुम्ही तुमच्या घरी कशा पद्धतीने सरबत करतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। तर बघा इथं 1 ग्लासासाठी ना मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे। साखर थोडीशी हलवून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चिमटभर मीठ घालायचं आहे। मीठ घातल्यामुळे आपलं जे सरबत बनणार आहे ना त्याची चव अगदी छान लागते आणि आळणी वगैरे लागत नाही, मस्त टेस्टी अशी आपलं हे सरबत तयार होते। तर तुम्ही पाहू शकतात हे सगळं व्यवस्थित मिश्रण आपल्याला हलवून घ्यायचं आहे। साखर आणि मीठ पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि हे छान वितळल्यानंतर ना त्यामध्ये आपल्याला एक कलर ॲड करायचा आहे, जे की लेमन येलो कलर आहे। हा कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे, चांगलं दिसण्यासाठी इथे मी कलर वापरलेला आहे। तर तुम्हाला जर टाकायचा असेल कलर तर तुम्ही टाकू शकतात, नसेल तर काही हरकत नाही, आहे तोच आपण बनवू शकतो। तर बघा इथं कलर टाकल्यामुळे आणि हा जो कलर आहे ना जेल कलर आहे, त्यामुळे एका ड्रॉपमध्ये त्याचा पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे। तर तुम्ही पाहू शकतात अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होणारा आपली ही रेसिपी आहे। प्रत्येकाला ही लिंबू सरबत रेसिपी माहिती आहे, पण करण्याची पद्धत मात्र वेगवेगळी असते। तर तुम्ही कशा पद्धतीने करतात, साखर घालतात, मध घालतात की गूळ घालतात हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा। बघा तयार झालेली अगदी झटपट तयार होणारी ही आपली लिंबू सरबत रेसिपी आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। असेच नवनवीन रेसिपीज आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटतील, त्यासाठी ना तुम्ही बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका। बेल आयकॉन बटन प्रेस केले की मी कुठलीही रेसिपी चॅनलवरती अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटले जाईल। तर व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब। तर भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।